न्यूज आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि चॅनल बघणारे आणि सर्व व्हिडिओ बघणारे माझे सर्व विद्यार्थी मित्र, पालक वर्ग, कर्मचारी वर्ग, शिक्षक वृंद आणि सर्व फॉलोअर्स या सर्वांना माझा नमस्कार. महत्वाचा जो विषय सध्या चालू आहे आणि तो शिक्षणाच्या स्पर्धा परीक्षेच्या संदर्भातील आहे, जो UPSCच्या संदर्भातील आहे. विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, पूजा खेडकर नामक जी विद्यार्थिनी आहे ही सध्या परीक्षणार्थी म्हणून वाशिम मध्ये काम करत होती आणि ही UPSCच्या माध्यमातून कलेक्टर झालेली, IAS झालेली विद्यार्थिनी होती. या विद्यार्थिनीने कोणत्या प्रकारचे कार्य केलेले आहेत किंवा काय केलेलं आहे, शासनाची फसवणूक कशी केली आहे, सोबत शासनाची सोडा जे UPSC आहे, जे एवढं भारतातील सर्वात मोठी एक्झाम समजली जाणारी ही UPSC आहे, त्या UPSCच्या डोळ्यामध्ये अंजन घालून ही धीटपणाने वागत होती. या सर्व गोष्टी मागचं कारण काय आहे आणि ही अशी जी स्थिती आहे ही पहिल्यांदाच आपल्या भारतामध्ये होत आहे का? आणि हे UPSCला जो डाग लागलेला आहे, हा डाग लागलेला आहे, कधीच पुसून न निघणारा आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि महत्वाचा मुद्दा असा की जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत हे एवढ्या मेहनतीने अभ्यास करत असतात, 4-4 वर्ष, 5-5 वर्ष स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतात. हे गल्ली ते दिल्लीला जाण्यापर्यंतचा, एक कलेक्टर होण्यापर्यंतचा, एका क्लर्क पासून, एका चपराशापासून ते एका ड्रायव्हर, चालक, वाहकापासून विद्यार्थी अभ्यास करत असतात, तर कलेक्टरच्या लेवलपर्यंत, IRS होण्यापर्यंत, IPS होण्यापर्यंत. परंतु या विद्यार्थ्यांना याची मजल इथपर्यंत जात नाही. पण ज्यांच्याकडे पैसा आहे, ज्यांचे आई वडील घरी IAS असणारे आहेत, IRS असणारे आहेत किंवा कंपन्या असणारे आहेत, या सर्व लोकांनी कोणत्या पद्धतीनं या सर्व गोष्टी करत असतात आणि कलेक्टर होण्याचं ज्यांची जी लालसा आहे ती का, आणि या पदावर जाऊन या सर्व गोष्टी मिळवण्यामागचा उद्देश काय आहे आणि यामागे यांना हाताशी किंवा यांना पोटाशी घालण्यामागचं कारण कोण, म्हणजे कोण आहे, हे महत्वाचा मुद्दा आहे. आणि हे जे प्रकरण आहेत, हे प्रकरण सध्याच्या काळामध्ये खूप जास्त होत आहेत किंवा वाढत आहेत. याच्या मागचे कारण काय? आपण सर्व सुजाण आहात, सर्व सुज्ञिक आहात, सर्व सुशिक्षित आहात, पूर्वीपेक्षा आपण सर्वजण अभ्यासू आहात. याच्या मागचा विचार, यामागचं तर्क, यामागच्या ज्या काही तुमची विचारधारा आहे, या सर्वांच्या गोष्टीचा जर तुम्ही विचार केला तर नक्कीच व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व व्यक्तींना याचा उत्तर मिळेल. आणि ते उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. व्हिडिओ पाहून चालणार नाही, तर व्हिडिओचा तुम्ही चुकीचा आहे की योग्य आहे की बरोबर आहे हे तुम्ही मला कमेंट्समध्ये कळवायचं आहे. लाईक करून चालणार नाही विद्यार्थी मित्रांनो, की शेअर म्हणून चालणार नाही, तर कमेंटद्वारे मला कळवा की खरंच रियालिटी काय आहे, ही वास्तविकता काय आहे शासनाच्या बाजूची. आणि सध्या UPSC एक कमिशन असताना, म्हणजे शासनाचा कोणताही हस्तक्षेप नसताना या सर्व गोष्टी कशा काय होऊ शकतात याचा तुम्ही विचार करू शकता. महत्वाचा मुद्दा, पूजा खेडकर नामक जी विद्यार्थिनी आहे, हिची जी नियुक्ती आहे UPSCच्या माध्यमातून या विद्यार्थिनीची नियुक्ती झालेली होती. ही पुण्यातली आहे, हिचं प्रॉपर नगरचं आहे. हिच्या वडिलाचं नाव आहे दिलीप खेडकर, आईचं नाव आहे मनोरमा खेडकर आणि पूजा ही पूजा खेडकर, बरोबर. या विद्यार्थिनीने आईचंही नाव बदलवलं, म्हणजे पहिल्यांदा तिने परीक्षा दिल्या त्या पूजा दिलीप खेडकरच्या नावाने. नंतर 9 अटेम्प्ट संपल्यानंतर, जे OBCला 9 अटेम्प्ट असते, ते अटेम्प्ट संपल्यानंतर हिने आतापर्यंत 11 एक्झाम दिलेल्या आहेत, UPSC एक्झाम, जे की देता येत नाही. मग 11 एक्झाम देता येत नाही तर UPSCला सर्वात जास्त दोष आपल्याला द्यायला पाहिजे की आपण थंब घेत असतो, सर्व गोष्टी आपण करत असतो, तरी पण ही विद्यार्थिनी गेली कशी, हा महत्वाचा मुद्दा. आणि UPSCला दोष द्यावाच लागेल. जरी स्वायत्त संस्था असेल तरी दोष देणं गरजेचं आहे, कारण ही चूक आहे. या विद्यार्थिनीने पहिल्यांदा वडिलाच्या नावाने दिले, म्हणजे पूजा दिलीप खेडकर नावाने परीक्षा दिल्या. त्यानंतर पूजा मनोरमा खेडकर नावाने परीक्षा दिल्या. नंतर ही तर चुकी केलेली आहे. दुसरी गोष्ट की एकदा तिने डिसेबिलिटीचं प्रमाणपत्र, दिव्यांगाचं जे प्रमाणपत्र आहे, हे एकदाच नाही तर 3-3दा तिने दिव्यांगाचं प्रमाणपत्र ट्राय केलेलं आहे आणि तिला ते मिळालेले आहे. ते जर तुम्ही विचार करतो म्हटलं तर हे जे प्रमाणपत्र आहे तिला औंध म्हणून मिळालेलं आहे, नंतर तिला पिंपरी चिंचवड मधूनही मिळालेलं आहे आणि नगर मधूनही मिळाले. ह्या 3 ठिकाणाहून तिला दाखले मिळाले आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे की जर तुम्हाला सिव्हिल सर्टिफिकेट पाहिजे असेल किंवा सिव्हिल जे काही डिसेबिलिटीचं प्रमाणपत्र पाहिजे असेल, तर हे जे प्रमाणपत्र आहे, हे प्रमाणपत्र तुम्हाला माहिती आहे की सिव्हिल सर्जनचं प्रमाणपत्र पाहिजे. जिल्हा चिकित्सक जो काही अधिकारी असतो, त्याच जिल्हा चिकित्सक अधिकाऱ्याचं तुम्हाला प्रमाणपत्र पाहिजे असते. साधा हॉस्टेलला जरी तुम्हाला प्रवेश पाहिजे असेल किंवा एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये जरी प्रवेश तुम्हाला पाहिजे असेल, तर प्रायव्हेट डॉक्टरचं ते चालत नाही किंवा प्रायव्हेट कोणत्याही तुमच्या फॅमिली डॉक्टरचं चालत नाही, तर सिव्हिल सर्जनचंच तुम्हाला ते डॉक्युमेंट पाहिजे असते आणि ते डिसेबिलिटीचं सर्टिफिकेट पाहिजे असते किंवा मेडिकल सर्टिफिकेट पाहिजे असते. या मुलीने या सर्व गोष्टी कशा केल्या?
विचार करा की या करण्यामागचा हात कसा असेल, कोणामुळे या सर्व गोष्टी होत आल्यात. आणि हीच चूक केली नाही तर हीच चूक तीनदा केलेली चूक आहे. हिला नोकरी लागलेली आहे, हिच्या युपीएससीचा रिझल्ट आलेला आहे, आणि हिचा जो रिझल्ट आलेला आहे हा रिझल्ट विचार करा, या विद्यार्थिनीच्या नावाचा जर तुम्ही विचार करतो म्हटलं की हिला ईडब्ल्यूएस म्हणून हिला पद मिळालेलं आहे, हिला ओबीसी मधून पद मिळाले, आधी ओबीसी मधून या सर्व गोष्टी केल्या, नंतर ईडब्ल्यूएस मधून या गोष्टी केल्या. विचार करा की हिच्या वडिलाची जी प्रॉपर्टी आहे, हिच्या वडिलाची प्रॉपर्टी जर तुम्ही विचार करतो म्हटला 40 करोडची प्रॉपर्टी आहे, 7 घरं आहे, ते 16 या पूजाच्या नावाने 22 करोडची प्रॉपर्टी आहे. विचार करा, स्वतःच्या नावानं 22 करोडची प्रॉपर्टी आहे, आणि तुम्ही जर ओबीसीचा नॉन क्रिमिनलचा जर विचार केला तर ही 8 लाखाची अट आहे. विचार करा, 8 लाखाची अट. इथं सुद्धा हिने फसवणूक केलेली आहे युपीएससीची, आणि शासनाची फसवणूक केलेली आहे. म्हणजे 8 लाखाचं इन्कम सर्टिफिकेट दाखवून किंवा नॉन क्रिमिनल दाखवून ही जिचे 22 करोडची स्वतःची प्रॉपर्टी आहे, वडिलाची जी 40 करोडची प्रॉपर्टी आहे, हा विचार तुम्हाला करायचा आहे. हिचे वडील व्हीबीए जे होते, आता लोकसभाच्या ज्या निवडणुका होत्या, या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीकडनं ते नगरमधून खासदारकीला उभे होते. दिलीप खेडकर हे स्वतः त्या ठिकाणी होते. नंतर यांचं घर जे आहे ते बानेरमध्ये घर आहे यांचं. हिच्या मम्मीने, म्हणजे हिची जी आई आहे पूजाची मनोरमा, या मनोरमा खेडकर हे त्या पुण्यातील त्या गावामध्ये सरपंच आहे. आणि सरपंच, विचार करा की सरपंच एवढी प्रॉपर्टी असणारा माणूस सरपंच कसा काय बनला. याही गोष्टीच्या नंतर रिव्हॉल्वर दाखवून, बंदूक दाखवून याला शेतकऱ्यांना धमकावलेला आहे. त्या गुन्ह्याच्या खाली फरार आहेत. यांच्या पुण्यातल्या बानेरमधल्या ज्या घराला आहेत त्या घराला कुलूप ठोकलेला आहे पुणे पोलीस स्टेशनला, म्हणजे पुणे पोलिसांनी, आणि हे गायब आहे. सोबतच जे घर आहे यांचं, त्या घराच्या समोर अनधिकृत बांधकाम आहे, ते पाळण्यासाठी सुद्धा मनपाने नोटीस दिलेला आहे. या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या चुकीच्या, एवढी छाती यांची वाळते कशी, या सर्व गोष्टी करण्यामागचं कारण काय आहे, आणि एवढे लालचपणा जो आहे हा कशामुळे माणसाच्या अंगी या गोष्टी निर्माण झालेल्या आहेत, याचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे. की या मुलीने जे काही केलेलं आहे हे कसं उघडकीस आलं ते पाहू आपण. या ज्या गोष्टी आहे, विजय कुंभार नावाचा आपचा एक नेता आहे पुण्यातील, त्या आपच्या नेत्याने या सर्व गोष्टी उघडकीस आल्या. महत्वाचा मुद्दा, हिला पोस्टिंग मिळाली होती ट्रेनिंग नंतर, हिला प्रोबेशनरी पिरियड म्हणून हिला ट्रेनिंग मिळाली, ट्रेनिंगसाठी मिळालेला भंडारा. कोणत्या गोष्टीतून, कोणत्या प्रॉब्लेम मधून किंवा कोणत्या मार्गाने या मुलीने पुण्यामध्ये जॉईनिंग घेतली माहित नाही. मग याला जॉईनिंग मिळाली पुण्यामध्ये. मग पुण्यामध्ये जॉईनिंग मिळाली म्हणजे घरी जॉईनिंग मिळाली. घरी मिळाल्यानंतर साला माहिती तो साप बन गया. या उद्देशाने हिने काय केलं की घरी जे गाड्या आहेत आपल्या असणाऱ्या, जे काही महागाड्या ज्या काही राजेशाही ज्या गाड्या आहेत, तर राजेशाही गाड्यांनी येण्याची सुरुवात केली. हिने लँड क्रुझर गाडी घेऊन ही ऑफिसला जात होती. समोरचे जे अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांना सांगितलं की मी प्रोबेशनरी असेल, मी कलेक्टर आहे बा, मग कलेक्टर आहे तर मला एक स्पेशल रूम असायला पाहिजे, माझं स्पेशल ऑफिस असायला पाहिजे, मला पोलिसांचं प्रोटेक्शन असायला पाहिजे, मला स्पेशल गाडी असायला पाहिजे. मग त्यांनी विचार केला की असं कोणतं प्रोबेशनरी पिरियड असणारी व्यक्ती हे कधीतरी गाडी मागतं का, कधी स्पेशली कॅबिन मागतं का, नाही. मग त्यांना थोडी शंका यायला लागली. मग या ज्या शंका यायलेल्या गोष्टी आहेत, या गोष्टी त्या ऑफिसमध्ये, पुण्यातल्या ज्या ऑफिस आहे कलेक्टर ऑफिसमध्ये, या सर्व गोष्टी थोड्या कुजबुज व्हायला लागला की असं कसं होऊ शकते, ही कोणत्या मार्गाने आली. आणि याच्यावर आपण विचार करू शकता की एखादा धीटपणाने वागणारा व्यक्ती किंवा एवढा उर्मटपणाने वागणारा व्यक्ती मागे काहीतरी रिझन असेल, म्हणून माणसं काय करतात, आपण सर्वजण शोध घेण्याचा प्रयत्न करतो, आणि हिच्या बाबतीत हेच झालेलं आहे. आणि हीच चुकी तिने केली, जे चुकी हिचं सर्व जे आहे ते भांडाफोड झालं. मग विजय कुंभार नावाच्या आप नेत्याने काय केलं की पोस्ट केलं. या सर्व गोष्टी माहीत झाल्या त्यांना. मग हे माहीत झाल्यानंतर त्याला समजलं, आणि पोस्ट केल्यानंतर यांनी युपीएससीला ट्विट केलं, युपीएससीला टॅग केलं, यांनी पीओमाला टॅग केलं, इतर जे राष्ट्रपती आहेत त्यांना टॅग केलं. या सर्व गोष्टींना टॅग केल्यानंतर यांनी त्याचं उत्तर दिलं, काही प्रमाणात उत्तर दिलं की ही जी मुलगी आहे ही ओबीसीतून ईडब्ल्यूएस याच्यातून आलेली आहे, ही ओबीसी मधून आलेली आहे, हिची नॉन क्रिमिनलची अट घेऊन आलेली आहे. मग त्यांना समजलं, तेव्हा लोकांना, म्हणजे त्या विजय कुमार यांना दिवा म्हणजे पेटला त्यांच्या डोक्यात की नाही, कुठेतरी हे प्रॉब्लेमॅटिक काम आहे. आणि यानंतर हिचा हा पूर्ण भांडाफोड झाला. नंतर हिची हे प्रॉब्लेमॅटिक असल्यामुळे युपीएससीने हिला म्हणजे केंद्र सरकारने हिला सांगितलं की हिचं कुठेतरी पुन्हा बदली करा. हिची जी बदली आहे ही पुन्हा प्रॉब्लेमॅटिक असताना हिची बदली वाशिमला करण्यात आली. वाशिम मध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत ऑडीच्या संदर्भात किंवा इतर लाल दिवा लावणारी पहिली मुलगी आहे ऑडी. कोणत्याच कलेक्टरच्या ऑडीवर दिवा लावलेला नाही. आणि हिला एवढं तर माहिती आहे की सध्या लाल दिव्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या बंद आहेत,
या कारभारपणा आपण या विद्यार्थिनीने केला आणि स्वतःची कुऱ्हाड स्वतःच्या पायावर मारून घेतलेली आहे. नंतर जर विचार करतो म्हटलं, हिने 9 वेळा जी परीक्षा द्यायची असते हिने 11 वेळा दिली आणि तेही 11 वेळा दिली. दोनदा नाव बदलवून दिलेले आहे, जे तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे. नाव कसं बदलवलं आहे? पहिल्यांदा ज्या 9 अटेम्प्ट दिल्या त्या वडिलाच्या नावाने दिल्या, पूजा दिलीप खेडकर नावाने दिल्या. नंतरच्या ज्या अटेम्प्ट आहेत 2 या पूजा मनोरमा खेडकर आईच्या नावाने दिल्या. एवढी हुशारी या विद्यार्थिनीने केली. नंतर हिने या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी सध्याच्या काळात जर तुम्ही युपीएससीचा विचार करतो म्हटला, हा एकच मुलगी नाही तर अशा कितीतरी विद्यार्थी या ठिकाणी या पद्धतीने जात असतील. आणि हे जे प्रमाण आहे हे प्रमाण गेल्या 10 वर्षात खूप जास्त वाढत आहे. मग हे प्रमाण जे कसं वाढत आहे? ज्यांना गरज नसलेल्यांनाही यांनी आरक्षण दिलेलं आहे. ज्यांना आरक्षणाचा जो गरज होती त्यांनाच आरक्षण देण्याची गरज होती, परंतु ज्यांना गरज नव्हती त्यांना सुद्धा आरक्षण दिलं आहे. उदाहरणार्थ ईडब्ल्यूएस. नंतर म्हणजे हे लोक कसे जातात? ईडब्ल्यूएसचं सर्टिफिकेट काढून जातात, ओबीसीचं सर्टिफिकेट काढून जातात आणि तिसरं म्हणजे दिव्यांगाचं सर्टिफिकेट. या तिन्ही सर्टिफिकेट मध्ये फ्रॉड काम, म्हणजे सर्वात जास्त जर फ्रॉड असेल तर ईडब्ल्यूएसच्या सर्टिफिकेटच्या याच्यात काम करून जातात आणि डिसेबिलिटीच्या याच्यात काम करून जातात. हा तुम्ही विचार करा. आणि हे फक्त याच माध्यमात नाही तर जेवढे घोटाळे होत आहेत सध्याच्या काळामध्ये परीक्षेच्या संदर्भातील, ह्या सर्व घोटाळेमध्ये सर्वांचाच कुणाचा ना कुणाचा तरी हात असणार आहे, कुणाची नाही कुणाची तरी पाठीवर थाप असणार आहे. त्याच्याशिवाय कोणताही सामान्य माणूस या गोष्टी करण्यासाठी धजावत नाही, कोणाचीही या गोष्टी करण्याची हिंमत होत नाही जेव्हापर्यंत कोणाची तरी यामागे थाप असते किंवा कोणाचा तरी यामागे दुजोरा असते. तेव्हापर्यंत कोणताही व्यक्ती, आणि ज्यांच्याकडे पैसा आहे तेच व्यक्ती या गोष्टी करू शकतात. ग्रामीण भागातील विद्यार्थी आजही पुण्यातील इन्स्टिट्यूटमध्ये किंवा पुण्यातील लायब्ररीमध्ये किंवा जिल्ह्याच्या लायब्ररीमध्ये अभ्यास करत आहेत. ते विचार करत आहेत, ते वाचत आहेत, ते जागा कधी निघणार आहेत ते बघत आहेत. पोस्ट एक्झाम जी आहे ते एक्झाम कधी होईल, समोर जाणारे एक्झाम कधी आपल्याला लवकर होतील, मला कसं माझा रिझल्ट आहे हे बघत आहेत. आणि दुसरीकडे जर विचार करतो म्हटलं विद्यार्थ्यांना, ते हे काळे कामं सुरू आहेत. आणि या सर्व काळे कामाला कोणाच्या तरी अधिकाऱ्यांचा, कोणाच्या तरी नेत्यांचा, कोणाच्या तरी पैशाच्या आधारावर या सर्व गोष्टी सपोर्ट केला जातो. आणि आपले जे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे जे स्वप्न आहे ते स्वप्न धुळीत मिळत आहेत. आणि या अशा सारख्या ज्या गोष्टी होत आहेत याच्या समोर आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत निराशा व्यक्त होत आहे. जे विद्यार्थ्यांना आपल्याला 10-10 वर्ष 8-8 वर्ष आपण अभ्यास करूनही आपल्याला पोस्ट मिळत नाही का? तर असे काळे कामं करून हे जे पैसेवाले लोकांचे विद्यार्थी आहेत हे आपले पोस्ट बळकावत असतात विद्यार्थ्यांना. जे खरंच डिसेबिलिटी आहे, जे खरंच दिव्यांग आहे त्यांना पोस्ट मिळत नाही, या चांगल्या विद्यार्थ्यांना ही पोस्ट मिळत असते. कशाच्या भरोशावर? तर पैशाच्या भरोशावर आणि कोणाची तरी पाठीवर थाप असल्याच्या भरोशावर. या सर्व गोष्टींचे डोळे उघडायला पाहिजे आपण, आणि आपण सुद्धा विचार करायला पाहिजे. आणि याचा जबाब सरकारला विचारायला पाहिजे, याचा जबाब इतर जे नेते आहेत त्यांना विचारायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. नंतर जर आपण विचार करतो म्हटलं तर या बाबतीत ही जी आहे ही पूजा काशीबाई नवले जे कॉलेज आहे या कॉलेजची एमबीबीएस ची स्टुडंट आहे, एमबीबीएस ची स्टुडंट होती. हिला त्यावेळेला त्यांच्या जे डीन आहेत त्या डीनने सांगितलं की हिला कोणतंही डिसेबिलिटी नव्हतं, म्हणजे डिसेबिलिटी नव्हतं त्यावेळेला नव्हतं, आणि त्या ठिकाणी तिने एमबीबीएस केलेलं आहे काशीबाई नवले विद्यापीठामध्ये. नंतर हिचा जर विचार करतो म्हटलं पुन्हा तर हिला पुणे नोटीस, म्हणजे पुणे जे आहे पोलीस स्टेशन यांनी नोटीस दिलेलं आहे. हिच्या आईला पण नोटीस दिलेलं आहे. वडील 2 वेळा म्हणजे लोकसत्ताला झालेला आहे की 2दा निलंबित झालेला आहे भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली. वडील पण 2 वेळा निलंबित झालाय. विचार करा, आई पुणे पोलीस स्टेशन रिव्हॉल्वरच्या संदर्भात गुन्हा, वडील 2दा निलंबित आणि पोरीचे हे कामं. विचार करा, तिनेही उच्च शिक्षित कुटुंब असलेलं आहे. आणि प्रॉपर्टीचा विचार केला तर खूप जास्त प्रॉपर्टी आहे. नंतर या पोरीने काय केलं ते पहा, दिव्यांग प्रमाणपत्र 3दा काढलेलं आहे. 3दा काढल्यानंतर एक मानसिक विकलांगाचे सर्टिफिकेट काढलेलं आहे. नंतर अहमदनगर मधूनही तिने सर्टिफिकेट काढलेलं आहे, औंध म्हणून सर्टिफिकेट काढलेलं आहे, आणि पिंपरीमध्ये सुद्धा तिने सर्टिफिकेट काढलेलं आहे. मानसिक विकलांग म्हणूनही तिने या सर्व गोष्टी केल्या होत्या. डॉक्टर गोळंगे आहेत आपले, त्यांनी सांगितलं की ही जी आहे ही खरंच विकलांग होती, म्हणजे खरंच हिला डिसेबिलिटी होती, आणि हिची डिसेबिलिटीचे जे पर्सेंटेज आहे ते 51% होते त्यावेळेला. नंतर पिंपरी चिंचवडचे जे ढवाले सर आहे, डॉक्टर ढवाले, यांनी सांगितलं आहे की 2020 मध्ये हिने लोकोमोटिव्ह ज्या डिसेबिलिटी आहे त्या ऑर्डरच्या खाली हिला फक्त 7%
हिला डिसॅबिलिटी आहे. मग विचार करा की 7% डिसॅबिलिटी असताना सुद्धा हिला पोस्टिंग मिळाली आहे, जे की प्रत्येक कोणतीही नोकरी किंवा कोणतीही शासकीय नोकरीमध्ये जर तुम्हाला लागायचं असेल तर तुम्हाला 40% डिसॅबिलिटी असणं गरजेचं आहे. हा सुद्धा तुम्ही विचार करू शकता की या सर्व गोष्टी कशा झाल्या. डॉक्टरांचा हा रिपोर्ट आहे. नंतर हे फक्त महाराष्ट्रातलीच गोष्ट नाही, याच्यापूर्वी या सर्व गोष्टी झाल्या नाहीत का? या पूजाच्या फक्त पूजा दिसली म्हणून ते उघडकीस आला असेला भाग आहे का? नाही. पूजाच्या व्यतिरिक्तही याच्या अगोदर रुबी चौधरी नामक 2017 मध्ये एक मुलगी होती, जे तिला मसुरीमध्ये ते जे मसुरी आपला ट्रेनिंग सेंटर आहे त्या ठिकाणी ट्रेनिंगला होते, जे सर्व गोष्टी प्रोजेक्ट ऑफिसर म्हणून काम करत होती, प्रोजेक्टर म्हणून ती काम करत होती ज्या वेळेला ती ट्रेनिंग मध्ये होते, म्हणजे की तिचं नियुक्ती न होता सुद्धा ती तिथं जॉईन झाली होती. विचार करा. मग हे एवढे 5-6 महिने गेल्यानंतर हे उघडकीस आलं आणि तिला SITचं जेव्हा चेकिंग केली त्यावेळेला तिला भ्रष्टाचार आणि बाकीच्या इतर आरोपाखाली तिला काढून टाकण्यात आलं. म्हणजे हे जे विद्यार्थी आहेत हे त्या ठिकाणी जातातच कसे, निवड होतेच कशी, हा सर्वात मोठा प्रश्नचिन्ह आहे. हा सर्वात मोठा प्रश्नचिन्ह आहे. याचा आपल्याला विचार करायला पाहिजे. ग्रामीण भागातील विद्यार्थी असो, शहरी भागातील विद्यार्थी असो, की स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी असो, की त्यांचे स्वप्न हे स्वप्नांवर पाणी टाकत आहेत. हे स्वप्न कसे पूर्ण होतील याचा सुद्धा आपल्याला विचार करायचा असेल. हेच जर असे कामं जर होत राहतील तर खरंच जे अभ्यास करणारा विद्यार्थी त्यांना हातात काय मिळेल? त्यांना फक्त हातामध्ये अनुभव मिळेल की नाही मी UPSC करत होतो, नाही मी MPSC करत होतो, पण हातात काय मिळालं तर काहीच नाही, निराशा. या सर्व गोष्टींचा विचार करायचा विद्यार्थ्यांनो. हा एकच मुद्दा नाही रुबी पटेलचा. तिसरा एक मुद्दा सांगतोय तुम्हाला, पुन्हा भारतात झालेला जो किरण पटेल नामक विद्यार्थी होता, काडेकाम जे फसवणूक करतात ते सांगतो. जे किरण पटेल नामक माणूस होता जो PMO मध्ये जॉईन झाला होता, म्हणजे PMOचा एक कार्यकर्ता आहे किंवा PMOचा एक अधिकारी आहे म्हणून हा रशिया युक्रेन वाद होता त्या ठिकाणी पण गेलेला होता. विचार करा. त्याच्या सर्व जे प्रोटेक्शन आहे, जेट सुरक्षा आहे, त्या सर्व गोष्टी मिळवल्या होत्या, जे करून हा जो किरण पटेल जो नामक व्यक्ती होता हा फ्रॉड होता, फसवणूक केलेला होता. हा कोणत्याही त्या नोकरीवर नव्हता किंवा PMO ऑफिसमध्ये नव्हता, तरी पण या व्यक्तीने या जे शासनाची आहे ते फसवणूक केली आहे, PMO ऑफिसची फसवणूक केली होती आणि PMOचा एक अधिकारी म्हणून तो हे काम करत होता. हा युक्रेन सोबत यांनी जे काम होतं ते काम करण्यात गेला, म्हणजे करासाठी समोर गेला होता. पण हे जे उघडकीस आणलं होतं आणि करोडोचा रुपयाचा त्यांचा हा मिलीभगतचं काम त्यांनी केलं होतं. हे जे उघडकीस आणलं हे व्हीएफचा एक नेता होता, त्या व्हीएफच्याच नेत्यांना या ज्या गोष्टी आहेत त्याच्या आढळून आल्या, दिसून आल्या, त्याच्यावरून हा त्याचा घोटाळा किंवा त्याची जी आहे ते उघडकीस आली की हा फ्रॉड आहे बा म्हणून, PMOला ठकवलं म्हणून याने किंवा PMOला याने फसवणूक केली बा म्हणून. ह्या सर्व गोष्टींचा आपल्याला विचार करायचा आहे. आणि आजकाल ज्या गोष्टी तुम्ही पाहतात ह्या सर्व गोष्टींचा जर विचार करतो म्हणलं विद्यार्थी मित्रांनो, तर या ज्या गोष्टी आहेत ह्या याच्याच बाबतीत नाही तर सर्व बाबतीत विचार तर करतो म्हणलं आपण, तर तुम्ही विचार करा की हे जे आहे हे UPSCच्या संदर्भातच फसवणूक नाही आहे. म्हणजे नकली IAS पण बनू शकतात. हे विचार करा. नकली IAS बनू शकतात, नकली IPS बी बनू शकतात. पण आतापर्यंत तुम्ही जर पाहिलं असेल तर नकली तूप पाहिलं असेल, नकली तिखट पाहिलं असेल, नकली जे काही तांदूळ पाहिले असतील, नकली ज्या गोष्टी आहेत त्या इतर गोष्टी नकली पाहिल्या असतील तुम्ही, परंतु नकली IAS नसेल पाहिलं. पण भारत एक मुमकिन देश झाला की भारतात काहीही होऊ शकतं हे तुम्हाला निदर्शनास येत आहे. उदाहरणार्थ सांगतो, जेवढ्या काही मोठ्या स्वायत्त संस्था आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवण्यासारख्या गोष्टी राहिलेल्या नाही आहेत सध्याच्या काळामध्ये. जर तुम्ही विचार करतो म्हणला, हा झाला नकली IASचा मुद्दा. दुसरी गोष्ट नीट जे NT घेतली, नॅशनल टेस्टिंग एजन्सी घेतल्या जाते, ते त्यात पण घोटाळा उघडकीस आलेला आहे. या सर्व गोष्टीचा तुम्ही विचार करा. नंतर जे कुलगुरू आहेत जे यांची नेमणुका केल्या जातात त्याच्यात सुद्धा घोटाळे केले जात आहेत. नंतर प्रोफेसर आहेत त्यांच्या सुद्धा घोटाळे केले जातात. नेमकं विश्वास कोणावर ठेवायचा आहे? या सर्व गोष्टी फक्त भारतातच होऊ शकतात. याचा सुद्धा आपल्याला विचार करू शकता, तुम्ही विचार करू शकता. तुम्ही सर्वजण सुज्ञ आहात, हुशार आहात आणि सुशिक्षित सुद्धा आहेत. हे जे मुद्दे आहेत हे मुद्दे ताजे मुद्दे आहेत. ही देशाची वास्तविकता आहे. याच्यात आपल्याला बदल करायला पाहिजे आणि हे स्वतःपासूनच सुरुवात करायला पाहिजे. याकरिता हे जे पूजा खेडकरच्या संदर्भातील जो मुद्दा आहे किंवा इतर जे मुद्दे आहेत याकरिता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा की हे ज्या गोष्टी होत्या ह्या खरंच चुकीच्या आहेत की खरं आहेत, आणि या जो गोष्टी करत आहेत यामागचा हात काय आहे, यामागचं रिझन काय आहे, यामागचं कारण काय आहे, कोण या गोष्टी करायला लावतात, एवढी लोकांची हिंमतच कशी होते या सर्व गोष्टी करायची, याची सर्व तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते पण सांगा. आणि यासारखेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी अजून आपल्या वसतिगृहाच्या संदर्भातील असो, जाहिरातीच्या संदर्भातील असो की शैक्षणिक कोणत्याही गोष्टीच्या संदर्भातील असो, हे व्हिडिओ आपल्याला कायमस्वरूपी आपल्या चॅनलवरती मिळत जातील.
आणि माझ्या या चॅनलला आपण असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला आलेले जे व्हिडिओ आहे हे तुरंत आपल्याला मिळत जातील. धन्यवाद.